नाही नाही, द पार्ट गर्ल जी मी स्वतः आमचं जुनं होतं ना माझी सकाळ असं पेशंट तर मंडळी, चांदोस्कर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमका आहे कुठे, तर आहे मी बस मध्ये आहे आणि आता आम्ही सगळे चाललो आहोत नागपूरला. सगळे म्हणजे भरपूर मुलं आहेत. आता साधारणतः 15 मुलं आहोत, आम्ही 15 जण आहोत, मुला मुली धरून, आणि आम्ही चाललो आहोत नागपूर दौरा. आणि ह्या पुढे तुम्हाला सलग 6 दिवस कंटिन्यू 6 दिवसामध्ये आम्ही कुठल्या गावात जातोय, कसं कार्यक्रम करतोय, याचा सगळा आढावा तुम्हाला बघायला मिळणार आहे. रोजच्या रोज हा 6 दिवसांचा ब्लॉग असणार आहे कंटिन्यू. तर मला आता प्रश्न पडला असेल की मी ट्रॅव्हल्स मध्ये आहे बघा, आणि ही आपली मंडळी यापुढे सगळ्यांना, आणि महिला मंडळ ही आपली लाडकी सोना नाडकर. इथे तो पेजचं नाव सांग. माझं पेजचं नाव आहे सोनाली नाडकरच. आणि दुसरं नाही नाही, इंस्टाग्राम पेजचं नाव पण सोनाली नाडकर आहे आणि युट्यूबचं पण सोनाली नाडकरच आहे. नाही नाही, द पार्ट गर्ल जी मी स्वतः. ओके, मला वाटलं ते पेजचं नाव आहे. तर म्हणजे द पार्ट गर्ल याच्यासाठी की जे ॲलोपेशिया आहे ज्या मुलींना, केस नाहीये, त्याच्यासाठी त्या मुलींना बार्ड गर्ल म्हटलं जातं. ओके, प्रॉपर टक्कल असतं ते. आता मी लावला, मी कन्फ्युज व्हाल की बार्ड गर्ल कशी काय. तर मंडळी, तिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. दुसरा बाल कुठे? दुसरं बाल झोपलंय. दुसरा बाल तिच्या मागे अजून एक बाल आहे, ते झोपलंय. त्याच्यानंतर हे तुषार, अरे तुषार आहे तिकडं, संबुद्ध आहे, आपला गणे आहे, गणेश. आणि आता एक 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 आता झाले गे, आले अजून तिकडे आहेत. त्याच्यानंतर पंचू गायकवाड, दलित कापळे, अजून आपले काही मंडळी हा इथे झोपलाय. त्यानंतर हे आपले 2 जण आहेत. नाव सांगा रे, नाव सांगायला. समर्थ शिंदे, गणराज जाधव, समर्थ आणि गणराज हे आपल्या ग्रुपला नव्याने जॉईन झालेली आहेत मुलं. हा बघा, हे जीवन जीवन आणि खाली कोण आहे बे? खतम, पोरं खतम. आणि हा पण आपला मित्र आहे. काय बोला? गौरव कदम. गौरव कदम. अशी सगळी आपली टीम चाललेली आहे. एक पोराने टांग दिलेली आहे, त्याची मी नंतर मुंबईला गेल्यानंतर टांग तोडणार आहे. आणि हा एक झोपलेला आहे. तर अशीच आपण मजा करणार आहोत, काय काय करणार आहोत त्या ब्लॉग मध्ये. आणि नागपूरला पोहोचल्यानंतर तर आपण डायरेक्ट उद्या भेटूया. बाय बाय. मॉर्निंग. एक गाणं सकाळी उठल्या उठल्या आपण गात होते. उठी उठी गोपाळा. परत चांगलं दुसरं लहानपणी गायचे सगळे, म्हणजे आई लावायची. उठी उठी गोपाळा. हे काय रेडिओ मध्येच करावं. आमचं जुनं होतं ना माझी सकाळ असं. आपण एडिट मध्ये तो लावूया उठी उठी गोपाळा. माझ्या आवाजात सगळे उठले, ते परत झोपणारच नाही. चलो बाबा, बाय बाय. बघूया आता काय करते. नागपूर आलं. चल हे दोघं बघ, सकाळ सकाळ काय गप्पा. हे बघ हे दोघं बघ. अरे आपणच होतो इकडे. हा बघ, आयटमशी बोलतोय, बायकोला आपण बायकोशी खोटं बोलतो ना. आयटमशी बाय बाय. बाबा चमडी
पेशंट हा बघ समृद्धी बघा सकाळ सकाळ पोरी कशा दिसत बघा बुरशा तोंडाच्या बघा ही बघा ही बघा केवढं करतो दात न घासलेल्या पोरी कशा दिसतात बघा. हेलो हाउ आर अभी कैसा है फाइन आम्हाला बघून पोरींना बघून भीती वाटली असेल ना ते अशाच असतात. कसं कशी भीती वाटली सांग कॅमेरा जर्क केला कॅमेरा नंदू पोहेवाला म्हणून एक ठिकाण आहे नागपूरमध्ये तिथे आम्ही नंदूचे पोहे खायला आलो आहे. याला का चायनीज पोहे दिले याने असं काय केलं मध्ये. तर हा आहे अमृत तुला नाही अमृत पेय आहे. एकदा पिऊन प्यायला पाहिजे. मिला करो आली आणि सगळे आली हमसे मिलो करो मिला खिडकी नाही मिळणार एक तास आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत नागपूरमध्ये आणि तुम्ही वातावरण बघू शकता गावाचं. आपल्या मागे रंगाने भरलेल्या म्हशी आहेत ते पण काळ्या रंगाने सेम हिअर. आणि हा तो बंगला आहे बघा जिथे आम्ही आता राहणार आहोत. बंगल्याचं नाव आहे दामोदर विठोबाजी लांजेवार म्हणजे लांजेवार यांचा बंगला आहे. आणि घटाळी रोडमध्ये उमरेड उज्ज्वल नगर. आणि बरीच पोरं आहेत तिथे. आतमधलं इंटेरियर बघा अंधेरा कायम. बंगला कसा आहे तुम्हाला दाखवतो थांबा. जाम प्रेशर मध्ये आहे. पहिला ते टॉयलेटला जातो. प्रेशर गेला माझा. आमच्याकडे इथं राहण्याची सोय केली होती पण आम्ही इथं नाही राहिलोय. आम्ही काय शर्मी काय म्हणून आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी आणि दिवसभर रिहर्सल करून आम्ही पोहोचलोय नवीन ठिकाणी. येस समुद्र. तर आता वाजले किती आहेत 10:30 की 10 वाजलेत काहीतरी 10-10:30 वाजलेत. 10 वाजलेत. आणि आता आमची राहण्याची सोय इथे केलेली आहे बघा. हे हॉटेल आहे. हे हॉटेलचं नाव लॉज आहे हॉटेलचं नाव फक्त लॉज ठेवलंय. लॉज तरी वाटली पाहिजे. लॉजचं नाव लॉजच आहे. हा हे बघा लॉजला नावच दिलं नाही म्हणजे नाव लोक ठेवतील आता आल्यावर. राहण्याची उत्तम व्यवस्था वगैरे असं काहीतरी लिहिलंय. आणि बघू शकता आता हा रिसेप्शन रूम आहे. आपली रिसेप्शन रूम आहे आणि बरीच पोरं आहेत ती झोपलेली आहेत. सो आपले रूम कोणते बघा इथे ही जी पहिली 1 नंबर रूम आहे तिथं काही मुलं झोपलेली आहेत. त्यांचे आपण झोपेशी दरवाजा ठोकलेला त्यांना त्रास देऊया थोडासा त्रास देऊया. धनंजय माने इथेच राहतात का? ते राहतात का रे. तर हे लोक सगळे झोपायचा अभिनय करतायत. यांचा अभिनय बघा झोपायचा. 2 जण आहेत. 3रा माणूस कुठे काय नाही. हे झोपते हे 2 जण इथे झोपलेले आहेत. दिलीप कांबळे आणि दरवाजा कोणी दरवाजा उघडा होता. तुषार नाही. ही 5 नंबर रूम आहे. 5 नंबर रूम मध्ये कोण आहे ते बघू. दरवाजा उघडलाय गणेश नाही फक्त गणेशच आहे. बाकीचं हुशार कुठे आहे? हे कोणतरी हागायला गेले. हे कोण आहे रे. सगळे यंगस्टर्स आहेत आणि इकडे सगळे इथे यंगस्टर्स आहेत. इथे की इथे आता बघूया दरवाजा कोण उघडते. 4 नंबर रूम मध्ये आपण आलो आहोत. 1 नंबर 5 नंबर नंतर 4 नंबर. लवकर दरवाजा उघडा.
ह्या रूम मध्ये आहे राज, ये ब्रो, गौरव जय हिंद. आणि समर्थ. असे तिघ जण झोपलेले आहेत, म्हणजे तिघ जण आराम करतायत. आणि झोपण्याच्या फितरत मध्ये आहोत. सकाळी भेटू. गुड नाईट. याची झोपायची पोज बघा, दाखव परत दाखव, झोपायची पोज दाखव. नाही असं काहीतरी केलं होतंच ना ते, असा झोपतो हा बिचारा. बॉडी चोर बॉडी बघा, जी याची होती नाही का, आपण हास्यचित्रामध्ये बघितलं होतं. दत्तू, निमेश कुलकर्णी नाही रे, सावत्याची बॉडी तशी चोर बॉडी, तशी याची चोर बॉडी, चोर बॉडी स्पेशल. चलो बाय बाय बाय, गुड नाईट. आता आपण जाऊ 7 नंबर. येस. आणि आता आम्ही चाललो आहोत 7 नंबर रूम मध्ये, जिथे आम्ही तिघ आहोत. मी आहे, समृद्ध आहे, त्याबरोबर आहे आपला तुपे म्हणजे तुषार. तुषार ना, सॉरी राजेंद्र. काय गाडी कुठली लावलीस तू? आणि अशी ही आहे आपली रूम. तर ही आपली आहे रूम. आणि मी बघू शकता तुम्ही रूम बघा, इथे स्पीकर आहेत. काय 24/7 आम्ही 24 तास आम्ही प्रवासात दमलो, खूप असे एक्झॉस्ट झालो. आणि आता झोपायला मिळाले तर मस्त गाणे लागले. नाना म्हणते तर वाजले खूप कमी आहेत आणि आता आम्ही सगळे झोपण्याच्या तयारीमध्ये आहोत. सगळ्यांसाठी एकदा बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शबा खैर, बाय बाय, गुड नाईट.